आता इथे सगळे मराठाचे ना? एक मराठा, एक मराठा, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, मराठा. मित्रांनो, गेल्या 7 महिन्यापासून मराठा आरक्षण मिळावं याच्यासाठी मराठ्यांचा छावा आंतरवाली सराटीमध्ये उपोषण बसलेला आहे, उपोषणासाठी बसलेला आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आज रास्ता रोको करण्यात येत आहे. मित्रांनो, बऱ्याच गोष्टी मागून सुद्धा भेटत नाही, पण काही गोष्टी नाक दाबल्यानंतर ऑटोमॅटिक तोंड उघडतं. त्याच्यासाठी आपल्याला हा आजचा रास्ता रोको करायचा आहे. या आंदोलनाला मनोजदादा जरांगेंनी जे नियम घालून दिलेले आहे, हे सगळे नियम आदर्श रास्ता रोको करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी जे जे पेशंट आहे किंवा दादांच्या आदेशानुसार जे जे विद्यार्थी असतील यांना या ठिकाणी कुणी थांबू देऊ नका, यांना आपण या ठिकाणाहून सोडणार आहे. मित्रांनो, गेल्या 4 दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाला एक वेगळा वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून एक बाबा आलेला आहे. हा बाबा मला तरी मराठा आंदोलनामध्ये कधी सक्रिय दिसला नाही, कारण मी त्याला महाराज म्हणणार नाही, कारण जगद्गुरु तुकोबारायाची संत परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मी त्याला महाराज म्हणणार नाही. हा बोंधू बाबा गेल्या 4 दिवसापासून मनोजदादा जरांगेवरती आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु बाबाचे फुटाणे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. बाबांनी त्या ठिकाणी तोंड बंद करावं. अरे बाबा, कीर्तनाचे 7,000 रुपये एकाकडे सुपारी होती मला, त्या गावकऱ्यांनी 5,000चं नारळ दिलं. तो बाबा 2,000साठी गावात बसलेला होता. मी वारकरी संप्रदायामध्ये राहिलेलो आहे, 2 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेत राहिलेलो आहे. वारकऱ्याचं काय नॉलेज आहे, वारकरी काय असतो हे मला सगळं माहिती आहे. अशा बोंडू लोकांमुळं महाराज नावाला या ठिकाणी कलंक लागत आहे, परंतु याचं उत्तर समाज नक्कीच त्या ठिकाणी यांना देणार आहे. परत 2 दिवसापासून एक बाई आली पहा. ती बाई काय बरं काय नाव तिचं? संगीत. अरे संगीता म्हणू, आपली संस्कृती तशी नाही ना. हा, संगीता बाई म्हणा, ताई तर म्हणायची लायकीची नाही ती. आता संगीता बाई, त्या बाईला नळावर भांडण करता येत नाही. त्या बाईला फेसबुकला तिला 1,000च्या वर व्ह्यू येत नाही. ती बाई त्या ठिकाणी मीडियात जाते. ज्या माणसानं दुपारी मनोज जरांगेवरती आरोप केले, ज्या बाईनं दुपारी मनोज जरांगेवरती आरोप केले, अरे हे लोक संध्याकाळी मुंबईच्या स्टुडिओमध्ये मीडियानं सुद्धा इज्जत घालणं चालू केलेली आहे. जिला नळावर भांडण येत नाही ते स्टुडिओमध्ये जाऊन भांडण करण्याचा प्रयत्न करते. बाई, तुम्ही तुमच्या लायकीत राहा. या ठिकाणी मराठा समाजाला अंगावर तर येणार नाही, पण शिंगावर घेण्याचा प्रयत्न करू नका. हा मराठा समाज, अरे मी कामाला येईल, मला सुपारी गेली आहे ना, हा मराठा समाज नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी विरोध करेल, तुम्हाला रस्त्यावर उतरून देणार नाही. मित्रांनो, अरे आदर्श घ्या गोपीनाथ मुंडे साहेबांकडून, त्यांनी एका रात्रीत अख्खा समाज आरक्षणामध्ये नियम बसवला आणि आमच्या हरामखोर 70 वर्षापासून मराठ्याच्या नावावर या ठिकाणी सत्ता भोगत आहे. यांना लोक 70 वर्षानंतर सुद्धा आज घोडेच लावत आहे. पुढे तरी सुद्धा यांना लोक 70 वर्षानंतर घोडेच लावत आहे. यांनी जे आंदोलन उभं केलं, सर्वसामान्य मराठ्याचं जे आंदोलन उभं झालं, या आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी विरोधक आजी माजी सगळे होणारे पळून गेलेले, या गटातून त्या गटात गेलेले, गट नसले, मायबाप नसलेले, बाप नसलेले सगळे हात धुवून मागे लागले मराठा समाजाच्या. अरे मी एक मराठा म्हणून तुम्हाला सांगतो, आतापर्यंत 173 जाती ओबीसी प्रवर्गामध्ये नेऊन घातल्या. आतापर्यंत मला दाखवून द्या मराठा समाजाने कधी विरोध केला का? तर या जातीला तुम्ही आरक्षण देऊ नका. आम्हाला कुणबी आरक्षण पूर्वीपासून होतं, परंतु त्या ठिकाणी तुम्ही टप्प्याटप्प्यानं
आमचं आरक्षण वगळण्याचा प्रयत्न केला. बापाला आरक्षण आहे, पोराचं सर्टिफिकेट व्हॅलिड होत नाही. पोराला आरक्षण आहे, त्याच्या भावाचं सर्टिफिकेट व्हॅलिड होत नाही. त्याच्या भावाचं झालं, त्याच्या चुलत भावाचं होत नाहीये. म्हणजे टप्प्याटप्प्याला सगळ्या मराठा बांधवांचं या ठिकाणी आरक्षण संपवण्याचा कट हे राजकीय लोकांनी लावलेला आहे. मित्रांनो, आपण म्हणतो आपला मराठा समाज एक होत नाही. अरे कोण म्हणतं एक होत नाही. या ठिकाणी फक्त तुमचा सेनापती प्रामाणिक पाहिजे. मराठा समाज त्या सेनापतीला जीव ओवाळून टाकतो, हे आपल्याला या आंदोलनातून दिसून आलेलं आहे. अनेक जण म्हणे हे आंदोलन एवढे दिवस टिकणार नाही, परंतु मित्रांनो हे आंदोलन चिरडण्याचा वारंवार प्रयत्न चालू आहे. माझी सरकारला विनंती आहे, तुम्ही ज्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देताना आंदोलन बदनाम करण्याचं, अरे जरा त्याच्यामध्ये क्वालिटी असलेले लोक निवडा. हे दुपारी आरोप करते, संध्याकाळी गायब होऊन जाते. तुम्हाला जर आंदोलन चिरडण्याचं असेल तर तुमच्याकडे जर क्वालिटीवाले लोक असेल तर त्यांना तुम्ही त्या ठिकाणी मोहरा म्हणून समोर पाठवा. बघू कोणामध्ये किती दम आहे. मित्रांनो, सर्व आपण सोशल मीडियामध्ये भरपूर ऍक्टिव्ह असतो. अरे राहू द्या, परंतु यांची लायकी नसताना सुद्धा त्या ठिकाणी ही मीडिया त्यांना स्टुडिओमध्ये बसून त्या ठिकाणी त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहात, मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात. आपण यांच्याकडे कोणाकडे लक्ष न देता आपण आपलं आंदोलन या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांच्या आदेशानुसार चालू ठेवायचं आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केल्यानंतर मराठा समाज कुठल्याही नेत्याकडे गेला नाही. तो कायदेशीर त्या ठिकाणी मागणी करत होता. परंतु तेवढ्यात मुंबईमध्ये तो एक बुलेट प्रूफ चष्मा असलेला, तो काय जिलाबी पाहतो भजी मागितो, काय नाव त्याचा एकण्या का, बरं एकण्या जाऊ द्या. आपल्याला कायदेशीरित्या आपण त्याचं वाईट नाव घेणार नाही. अरे आपण आरक्षण मागितलं तर त्याला आग लागली. अरे आमचे पोरं रोज एक आत्महत्या होत आहे आरक्षणासाठी. तुझ्या का बापाची जहागिरी आहे का? संविधानानं सगळ्याला आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही याच्या आरक्षण समाजाची या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आतापर्यंत जे आयोग नेमले, या आयोगाचा सुद्धा रिपोर्ट आहे की मराठा समाज हा आता हलाखीचं जीवन जगत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. परंतु आपले राजकीय पुढारी यांना 10 पिढ्याची कमाई करून ठेवली आणि समाजाला फक्त सतरंजा उचलण्यासाठीच ठेवत आहे. अरे आतलं असं कोणत्या नियमामध्ये आहे? मराठा समाजातले 10% ईबीसी मध्ये, काही ओबीसी मध्ये, काही कुंडीमध्ये, काही 10%, काही 16%. अरे काय येड्यावरी समजू राहिले आम्हाला आमच्या एका जातीचे 5-5 आरक्षण देऊ राहिले. इलेक्शन काढून घेता त्या ठिकाणी आणि परत वर हात करून देता. जे आरक्षण दिलं ते कोर्टात टिकत नाही. त्यामुळं आपल्याला एकच मागणी आहे की आपल्याला आरक्षण फक्त आता कुंडी म्हणूनच पाहिजेत. 10%, 16% हे तुमच्याकडेच राहू द्या. ही मनोज दादा जरांगेची आपण मागणी सर्वांनी लावून धरायची आहे. मित्रांनो, आपला हा आदर्श मोर्चा आहे, आदर्श रास्ता रोको आहे. आदर्श रास्ता रोको आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेत थांबायचं आहे. मनोज दादाचं आंदोलन होणार होते, परंतु कालचा त्यांचा आदेश आहे. माझं सकाळी बोलणं झालेलं आहे. त्यांचा आदेश आहे आज फक्त 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करायचा. 1च्या नंतर गावांमध्ये उपोषण चालू करायचे. उद्यापासून रास्ता रोको होणार नाही. अगोदर निवेदन देताना सुद्धा सांगितलं होतं की रोज रास्ता रोको होईल, परंतु दादाच्या आदेशानुसार आणि सध्या परीक्षा आहे, परत 2-3 समाजाचे काहीतरी प्रोग्राम असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त आता या ठिकाणी रास्ता रोको न करता गावांमध्ये उपोषण चालू होणार आहे. मित्रांनो, आता एकजूट झालेली आहे. याच्यानंतर कधी एकजूट होईल ते सांगता येणार नाही, परंतु आपण असेच आता मनोज दादा जरांगेच्या पाठीमागे उभे राहायचंय. कुठल्याही नेत्यांना विरोध करू द्या. कालपासून सुरुवात झालेली आहे. जालना जिल्ह्यातल्या एका आमदाराला गावातून काढून दिलेला आहे. त्याची व्हिडिओ क्लिप सर्वत्र फिरत आहे. माझी विनंती सर्व नेत्यांना, तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहू नका.